तर लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 म्हणजेच की रिप्रोडक्शन यावाल्या चॅप्टरकडे आपण जाणार आहोत. आता याच्यामध्ये काय, तर मागच्या चॅप्टरमध्ये आपण ज्या प्रकारे सेल डिव्हिजन शिकला, तर या सेल डिव्हिजनमध्ये मायटोटिक सेल डिव्हिजन आणि मिओसिस हे दोन प्रोसेसेस शिकला होता. मिओसिस आणि मायटोसिस ह्या दोन प्रोसेस शिकला. पहा, जी मिओसिस होती म्हणजेच की सेकंड सेल डिव्हिजन होता त्याला आपण मायटोटिक सेल डिव्हिजन, मिओटिक सेल डिव्हिजन म्हणतो. काय म्हणतो? मिओटिक सेल डिव्हिजन. तशाच प्रकारे मायटोसिसची जी प्रोसेस शिकला, जे असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये होते, तर तिला काय म्हणतो? मायटोटिक. पुष्कळ जास्त थिन डिफरन्स आहे मायटोटिक आणि मिओटिक मध्ये. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं की मायटोटिक जो आहे तो असेक्शुअल साठी वापरतात आणि सेक्शुअल साठी मिओटिक सेल डिव्हिजन वापरतात. लक्ष द्या. ठीक आहे, तर आता आपण दोन प्रकारचे रिप्रोडक्शन शिकणार आहोत. म्हणजे नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार, बट रिप्रोडक्शन किंवा सेल डिव्हिजन कोणत्या प्रकारच्या होणार या बेसिसवर. तर पहिली तर आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन, दुसरा आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कोणता डिफरन्स आहे? तर पहा, मागच्या वेळी आपण शिकत्या वेळी काय शिकला होता? डायप्लॉइड सेल राहतात कोणत्या पण नवीन ऑर्गॅनिझम मध्ये, जसं की ह्युमन आहे, ह्युमन मध्ये काय राहतात? डायप्लॉइड सेल्स राहतात. आता हे जे डायप्लॉइड सेल्स राहतात त्यांच्यामध्ये 46 अमाउंट ऑफ क्रोमोझोम्स ह्युमन्स मध्ये प्रेझेंट असतात, जे की 23-23च्या पेअर मध्ये राहतात. या 23 ला आपण n म्हटला होता आणि या 23 ला n म्हटला होता, आणि हे दोन्ही मिळून काय म्हणतात आपण? 2n. तर जेव्हा पण मायटोटिक सेल डिव्हिजन होते त्यावेळी अशा प्रकारची प्रोसेस पाहायला मिळते. म्हणजे काय राहणार? एक सेल राहणार ज्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण 46 सेल्स राहतील आणि तेच 46 सेल्स स्वतःची एक कॉपी तयार करतील आणि या कॉपीतून नवीन एक ऑर्गॅनिझम तयार होणार. ठीक आहे, अशा प्रकारचे जेव्हा पण सेल डिव्हिजन होणार तर या प्रोसेसला आपण काय म्हणतो? असेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि कोणत्या सेल डिव्हिजनद्वारे होते? तर मिओटिक या सेल डिव्हिजनद्वारे होते. आता मायटोटिक या सेल डिव्हिजनद्वारे होते. आणि मिओटिक सेल डिव्हिजनद्वारे कोणता रिप्रोडक्शन होते? तर सेक्शुअल रिप्रोडक्शन होते. ह्या सेक्शुअल रिप्रोडक्शन होत्या वेळी आपल्याला काय पाहायला मिळणार? तर आपल्याला पाहायला मिळणार गॅमेट्स. काय पाहायला मिळणार? गॅमेट्स. गॅमेट्स आर द सेल्स रिक्वायर्ड फॉर द सेक्शुअल रिप्रोडक्शन. आपल्याला माहिती आहे की गॅमेट्स म्हणजे काय? तर जे जर्म सेल होते ते जर्म सेल हॅप्लॉइड मध्ये डिवाइड झालेले होते. कोणत्या? मायटोटिक सेल डिव्हिजन मध्ये आपण जेव्हा मिओसिसची प्रोसेस शिकलो तेव्हा. तर या मिओसिस मध्ये n आणि n हे काय मिळाले होते आपल्याला? गॅमेट्स मिळाले होते. एक पॅरेंट राहणार, एक फिमेल राहणार, त्याच्यापासून n मिळत होता, मेल पासून n मिळत होता, आणि हे जेव्हा कंबाईन होत होते तेव्हा 2n मिळत होता. आणि या 2n ला आपण युनियन ऑफ गॅमेट म्हणत होता. या युनियन ऑफ गॅमेट पासून एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होत होता. या सर्व प्रोसेसला आपण काय शिकलो? मिओटिक सेल डिव्हिजन. आणि या प्रोसेसलाच आपण काय म्हणत होतो? मिओसिस. काय म्हणत होतो? मिओसिस. त्या सेल डिव्हिजनला मिओटिक सेल डिव्हिजन आणि त्या पूर्णच्या पूर्ण प्रोसेसला काय म्हटलं? मिओसिस. काय म्हटलं होता? मिओसिस. याच्यामध्ये युनियन ऑफ 2 गॅमेट आणि या युनियन ऑफ 2 गॅमेटला आपण काय म्हणतो? झायगॉट. काय म्हणतो? झायगॉट. तर फॉर्मेशन ऑफ अ झायगॉट अशा रिप्रोडक्शनला आपण काय म्हणणार? सेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा फॉर्मेशन ऑफ अ गॅमेट. अशा वेळी जेव्हा गॅमेट्स फॉर्म होतील, जेव्हा n फॉर्म होतील, अशा वेळी आपण काय म्हणू? सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि जेव्हा हा गॅमेट फॉर्म नाही होणार, अ रिप्रोडक्शन विच डज नॉट इन्व्हॉल्व गॅमेट, असा एक रिप्रोडक्शन ज्याच्यामध्ये गॅमेटचा इन्व्हॉल्वमेंट नाही, दॅट रिप्रोडक्शन वी कॉल्ड ॲज, काय म्हणतो आपण त्या रिप्रोडक्शनला? असेक्शुअल रिप्रोडक्शन. अ रिप्रोडक्शन इन विच युनियन ऑफ 2 गॅमेट्स, 2 गॅमेट्सच्या युनियन म्हणजे की मिक्सचर टेक्स प्लेस, धिस रिप्रोडक्शन इज कॉल्ड ॲज सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन अशा 2 टाईप शिकणार आहोत. पहा, याच्यामध्ये पण आपल्याला हिबिस्कस फ्लावर म्हणजे की जो जास्वंदाचा फ्लावर आहे त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन कसा होते तो पाहायचा आहे सेक्शुअल मध्ये. तशाच प्रकारे ह्युमन म्हणजे की मानव याच्यामध्ये रिप्रोडक्शन कसा होते तो बघायचा आहे. हा जो हिबिस्कस फ्लावर आहे याच्याजवळ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम सुद्धा आहे आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम सुद्धा आहे. म्हणजे की हा बायसेक्शुअल आहे. दोन्ही सेक्सचे जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे ते इन्व्हॉल्व आहेत एका पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम मध्ये, म्हणून या ऑर्गॅनिझमला बायसेक्शुअल म्हणतो. तशाच प्रकारे जेव्हा आपण माणसांची गोष्ट करतो तर मानव हा एक असा प्राणी आहे ज्याच्याकडे वेगवेगळे ऑर्गॅनिझम आहे, ज्याच्याकडे वेगवेगळे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहेत. म्हणजे फिमेलकडे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि माणसाकडे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. तर अशा प्रकारचे 2 सिस्टम्स आपल्याला ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये बघायचे आहेत.
तर पहा, आपण जेव्हा पण युनिसेल्युलर, आता पहा असेक्शुअल रिप्रोडक्शन पाहायचं आहे, हा समोरचा पार्ट आहे, तर आपण त्याला आता छेडणार नाही. तर पहा, जेव्हा पण तुम्ही असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणाल तर असेक्शुअल रिप्रोडक्शन किती प्रकारच्या प्राण्यांमध्ये होऊ शकते. तर तुम्हाला माहिती आहे आपण 5 किंगडम शिकलेले होते क्लास 8 मध्ये, क्लास 9 मध्ये, की जो पण काही ऑर्गॅनिझम्स आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम याला आपण 5 किंगडम मध्ये डिवाइड करतो. तर लक्षात ठेवायचं आहे की जो पहिला किंगडम आणि दुसरा किंगडम आहे, म्हणजेच की कोणता आहे, मोनेरा आणि प्रोटिस्टा, ह्या दोन्ही किंगडम्स जे राहतील ते इन्व्हॉल्व राहतील कशामध्ये, तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमच्या असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. जेव्हा आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम पाहू तर मल्टीसेल्युलरमध्ये काय राहणार, आणखी 3 जे बाकीचे सिस्टम आहेत जसं की फंगी, प्लांटी आणि ॲनिमेलिया, ह्या तीनही जे किंगडम्स आहेत ते इन्व्हॉल्व होतील त्याच्यामध्ये. आता पहा, लक्ष द्या, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे एक असा ऑर्गॅनिझम ज्याच्यामध्ये फक्त एक सेल आहे. किती सेल आहेत, फक्त एक सेल. जर एकच सेल असती तर त्याच्याजवळ पूर्णच्या पूर्ण सिस्टम राहणार का त्याची डेव्हलप करण्यासाठी, नाही. बट कधी कधी असे सेल्स राहतात ज्यांच्याकडे न्यूक्लियस नाही राहत, आणि कोणते कोणते असे सेल्स राहतात ज्यांच्याकडे न्यूक्लियस राहते. तर असे सेल्स ज्यांच्याकडे न्यूक्लियस नाही आहे अशांना आपण प्रोकॅरियोटिक सेल म्हणतो. ज्यांच्याकडे न्यूक्लियस डेव्हलप असा व्हायला असतो अशा सेल्सला आपण काय म्हणणार, प्रोकॅरियोटिक. आणि कोणता सेल, तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. ज्यांच्याकडे न्यूक्लियस नाही त्यांना प्रोकॅरियोट्स म्हटला. ज्यांच्याकडे न्यूक्लियस आहे अशांना काय म्हणतो, युकॅरियोट. काय म्हणतो, युकॅरियोट. हे दोन्हीचे दोन्ही कुठं मिळतील आपल्याला, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये मिळतील. बट याच्यामध्ये आपण काय म्हणणार, बायनरी फिजन, मल्टिपल फिजन आणि बडिंग, अशा 3 प्रकारे हा युनिसेल्युलर म्हणजे एक सेल असलेल्या ऑर्गॅनिझमच्या काय होते, सेल डिव्हिजन होते. म्हणजे सेल काय करतील, डिवाइड करतील, किंवा सेल काय करतील, रिप्रोड्यूस करतील. एका सेल पासून दुसरा सेल बनणार. तर जेव्हा पण एका सेल पासून दुसरा सेल्स बनत्या वेळी जर फक्त 2 सेल्स तयार होत आहेत, म्हणजे एक पॅरेंट ऑर्गॅनिझम होता त्याने स्वतःला डिवाइड केला 2 पार्ट मध्ये, आणि या पॅरेंट ऑर्गॅनिझम पासून जर 2 पार्ट मध्ये जर डिवाइड होता येतो, तर या रिप्रोडक्शनला आपण काय म्हणणार, बायनरी फिजन. काय म्हणतो, बायनरी फिजन. फिजन म्हणजे ब्रेकिंग ऑफ अ पॅरेंट ऑर्गॅनिझम अँड फॉर्मेशन ऑफ अ 2 न्यू डॉटर ऑर्गॅनिझम कॉल्ड ॲज, त्यांना आपण काय म्हणतो, बायनरी फिजन. आता पहा, जर एखादा पॅरेंट ऑर्गॅनिझम आहे आणि तो स्वतःला ब्रेक करत आहे, तो कुठूनही ब्रेक करू शकते. ठीक आहे. आता वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स राहतील, वेगवेगळ्या प्रकारे ब्रेक करतील. जर एक असा ऑर्गॅनिझम्स आहे ज्याचा पर्टिक्युलर शेप नाही, जसा समजा हा एक ऑर्गॅनिझम आहे आणि याचा एक पर्टिक्युलर शेप नाही. आता हा ब्रेक कसा करणार, त्याला इक्वली ब्रेक करायचा आहे. तर याचा जो शेप आहे तो इरेग्युलर आहे, तर जो डॉटर पण होणार याचा, त्याचा पण शेप काय राहणार, इरेग्युलरच राहणार. आणि हा जो फॉर्मेशन आहे याला आपण काय म्हणतो, म्हणजे कुठूनही होऊ शकते. काही अर्थ नाही की आपण डिस्कवर करणार की इथून मधातून कटला पाहिजे, इकडून कटला पाहिजे, तिकडून कटला पाहिजे. जर असा एक कोणताही परफेक्ट आपल्याला मिळाला नाही तर आपण अशा रिप्रोडक्शनला सिंपल बायनरी फिजन म्हणतो. तुटत तर आहे, बायनरी फिजन तर आहे, बट कसं आहे, पुष्कळ जास्त सिंपल. आणि हा जो सिंपल बायनरी फिजन आहे, हा सिंपल बायनरी फिजन कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये पाहायला मिळते, अमेबा. बट अमेबा मध्ये केव्हा, जेव्हा त्याला भरपूर खायला मिळणार, जेव्हा भरपूर पाणी प्यायला मिळणार, न्यूट्रियंट्स आणि वॉटर अबंडंट अमाऊंट मध्ये राहणार, म्हणजे भरपूर जास्त अमाऊंट मध्ये राहणार, अशा वेळी आपणला अमेबा जो आहे, जो सर्वात छोटा ऑर्गॅनिझम आहे, तो काय करणार, बायनरी फिजन करणार. आणि हा बायनरी फिजन काय असणार, सिंपल बायनरी फिजन. आणि सिंपल बायनरी फिजन का बरं, कारण की अमेबा जो ऑर्गॅनिझम आहे त्याचा शेप का आहे, इरेग्युलर इन शेप आहे. बट एक असा ऑर्गॅनिझम आहे ज्याच्या मधातून एक लाईन ओढू शकतो, तो कोण आहे, आपल्याकडे पॅरामोशियम. आणि हा जो पॅरामेशियम आहे हा कोणता बायनरी फिजन करते, तर ट्रान्सवर्स बायनरी फिजन. कोणता बायनरी फिजन करते, तर ट्रान्सवर्स केव्हा म्हणायचं, जेव्हा पण ऑर्गॅनिझमला मधातून लाईन कटणार, आणि हे लाईन कशी राहणार, आडवी लाईन राहणार. तर ऑर्गॅनिझम
आडवा कटत आहे तेव्हा आपण काय म्हणणार, बायनरी फिजन होत आहे, म्हणजे दोन पार्ट मध्ये डिवाइड होत आहे ऑर्गॅनिझम आणि प्रत्येक एका नवीन पार्ट मधून नवीन नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार. बट हा कुठून आहे, एकदम सेंटर मधून आहे आणि ही लाईन कशी जात आहे, आडवी जात आहे. तर जेव्हा पण होरिझॉन्टली ऑर्गॅनिझमचा ब्रेक होणार आणि त्याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार, अशा बायनरी फिजनला आपण ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन असे म्हणतो. तर हा कुणामध्ये पाहायला मिळते, तर पॅरामेशियम मध्ये. पॅरामेशियम, ठीक आहे. तर युग्लेना आहे, तर युग्लेनामध्ये कोणता बायनरी फिजन पाहायला मिळते, तर लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन काय कुठं पाहायला मिळते आपल्याला, युग्लेना या ऑर्गॅनिझम मध्ये. तर लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन. लॉन्जिट्युडनल का बरं म्हटलं, कारण की युग्लेना स्वतः जेव्हा कट व्हायच्या राहते, म्हणजे जेव्हा ब्रेक व्हायच्या राहते, तेव्हा स्वतःच्या बॉडीला डबल मल्टिप्लाय करते. जेव्हा त्याची बॉडी अशी फैलणार, तर या मधातून, ठीक आहे, मधातून काय होणार, ब्रेक होणार त्याची बॉडी आणि दोन्ही साईडला, या पर्टिक्युलर लाईनच्या दोन्ही साईडला एक नवीन ऑर्गॅनिझम पाहायला मिळणार. बट हा जेव्हा बायनरी फिजन होत आहे त्यावेळी एकदम सरळ वर्टिकल लाईन मिळते ना, वर्टिकल लाईनना आपण काय म्हणतो, लॉन्जिट्युडनल. तर याच्यामध्ये आपल्याला कोणतं बायनरी फिजन पाहायला मिळेल, तर लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन. अशा प्रकारच्या जर तुम्ही मॅप बनवून ठेवत आहात, तर प्रत्यक्षात तुम्हाला ही गोष्ट पाठांतर करायची गरज नाही पडणार. 2-3 वेळा तो जर मॅप पाहिला दिवसभरामध्ये, तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ऑटोमॅटिक तो आठवण राहणार. ठीक आहे. तर पहा, पहिला काय लिहायचं, बायनरी फिजन. बायनरी फिजन म्हणजे 3 टाईप, सिंपल बायनरी फिजन, ट्रान्सव्हर्स आणि लॉन्जिट्युडनल. आता पहा, या कंडिशन मध्ये जेव्हा अमेबाला जेव्हा खायला प्यायला चांगल्या प्रकारे फूड पण मिळते आणि न्यूट्रिशन पण मिळते, तेव्हा तो बायनरी फिजन परफॉर्म करते, म्हणजे की 2 भागामध्ये तुटते. बट जेव्हा याला खायला नाही मिळत, प्यायला नाही मिळत, म्हणजे की ॲडव्हर्स कंडिशनमध्ये हा काय करते, फक्त स्वतःला जेव्हा पाण्याची कमी येते अशा वेळी स्वतःला पुष्कळ जास्त पार्टमध्ये तोडते. आता जेव्हा हा स्वतःला पुष्कळ जास्त पार्टमध्ये तुटते, त्यावेळी सिच्युएशन कशी येते, हा पहिले इरेग्युलर शेप राहते. काय राहते, इरेग्युलर शेप. हा कोण आहे, अमेबा. कोण आहे, अमेबा. अमेबा आहे. आता अमेबा आहे, पण हा कोणती कंडिशन आहे, इथं तर याला गुड कंडिशन होती. बट इथं काय आहे, ॲडव्हर्स कंडिशन. ॲडव्हर्स कंडिशन मध्ये लिमिटेशन्स येणार. वॉटरमध्ये जसा दुष्काळ पडला तर काय होणार, वॉटर जे राहणार तो कमी भासणार. आता जर याच्याकडे वॉटर नाही, तर हा काय करते, हा जे हे दिसत आहेत बाहेर 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 याचे ऑर्गॅनिझम, तर याची तर युनिसेल्युलर बॉडी आहे. ठीक आहे, युनिसेल्युलर बॉडी आहे म्हणजे एकच सेल आहे. तर हा काय करते, स्वतःच्या सेल्सला असा इलॉंगेट करते, आणि हे जे इलॉंगेट करते म्हणजे याची बॉडीच राहते, ते एकच सेल आहे. बट आपल्याला काय दिसते, हा मोशन करताना दिसते, म्हणजे एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी जाते. तर यांना आपण म्हणतो सुडोपोडिया. पोडिया म्हणजे पाय, आणि सुडो का बरं, कारण की हे एक्झॅक्टली पाय आहेत का, नाही, बट फंक्शन कोणाच्या करतील, पायांच्या. तर अशा वेळी ही जे सुडोपोडिया आहेत, जे डेव्हलप झाले राहतात कशामध्ये, अमेबामध्ये, यांना तो सिकुडते आणि आपला जो शेप आहे तो राऊंडेड शेप बनवते. कोणता शेप बनवते, राऊंडेड शेप. आणि जेव्हा हा राऊंडेड शेप बनवते, याच्या भोवती एक कोट तयार होते. काय तयार होते, कोट. आणि हा जो कोट आहे तो प्रिझर्व करते त्याच्या वॉटरला. कशाला, वॉटरला. आणि या हार्ड कोट सोबत जेव्हा अमेबा राहते, तर या अमेबाला आपण काय म्हणतो, सिस्ट. काय म्हणतो, सिस्ट. आणि हा जो सिस्ट राहणार, याच्या आतमध्ये जो न्यूक्लियस राहते तो पुष्कळ पार्ट्स मध्ये डिवाइड होऊन जाते. आणि हा जो न्यूक्लियस आहे तो पुष्कळ सारा डिवाइड झाला, त्याच्याच भोवती काय होते, मल्टिपल सेल डिव्हिजन होणार. आणि कोणत्या प्रकारच्या, तर मायटोटिक. कोणता होणार, मायटोटिक. आणि मायटोटिक सेल डिव्हिजन होणार, त्याच्या भोवती प्लाझ्मा पण डेव्हलप होणार. आणि प्लाझ्मा डेव्हलप होईल, हा पुष्कळ सारे छोटे अमेबास, ज्यांना आपण अमिब्युले म्हणतो, हा त्या सिस्टच्या अंदर डेव्हलप होऊन जातात. तर अशा प्रकारचे खूप सारे सिस्ट काय होतील, तयार होतील. बट आता हे त्याच्या आतमध्ये केव्हापर्यंत राहतील, जेव्हापर्यंत ॲडव्हर्स कंडिशन आहे, म्हणजे पाण्याची कमी आहे तोपर्यंत. जशी जशी गुड कंडिशन यायला सुरुवात होते, तर तसा तसा काय होणार, हा जो सिस्ट आहे, हा सिस्ट काय होते, तुटायला सुरुवात होते. आणि सिस्ट जर तुटला तर काय होणार, हे छोटे छोटे जे अमेब्युले आहेत ते बाहेर पडतील आणि आपला एक नवीन संसार सुरू करतील. तर अशा रिप्रोडक्शनला आपण काय म्हणतो, तर मल्टिपल फिजन. 1-2 मध्ये तुटला का, नाही. जर 2 मध्ये तुटला तर बायनरी फिजन. पण याच्यामध्ये अमेबा काय होत आहे, पुष्कळ जास्त पार्ट्स मध्ये तुटत आहे, किंवा पुष्कळ जास्त
प्रकारचे ऑर्गॅनिझम्स काय करत, प्रकारचे नाही पुष्कळ सारे आपल्यापासनं पॅरेंट्सपासनं काय करत आहे, ऑर्गॅनिझम तयार करत आहे, म्हणून आपण याला काय म्हटलं, मल्टिपल फिजन. आता पहा बडिंग मध्ये काय होते की एक आपल्याकडे ईस्ट नावाचा ऑर्गॅनिझम राहणार. कोणतं ऑर्गॅनिझम राहणार, ईस्ट. हा ईस्ट काय करते, स्वतःच्या बॉडीवर एक बड येते, याला काय येते, बड. हा पहा मला जेव्हा पिंपल आला आहे ना, तर पिंपल मधनं काय होणार, इथून थोडंसं सुजलेलं आहे, तर याला म्हणतात बल्ज. काय म्हणतात, बल्ज. अशाच प्रकारचा एक थोडासा मोठा बल्ज कुठं येणार, या ईस्टवर येणार. पण ईस्ट काय आहे, एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, म्हणजे फक्त एकच सेल आहे याच्याजवळ. आता हा जो बल्ज आहे तो हळूहळू मोठा होत जाते. ठीक आहे, या बॉडीवर काय आला, बल्ज आला, आणि हा हळूहळू मोठा होत राहणार. अशा वेळी ईस्ट काय करते, स्वतःचा जो काय होता न्यूक्लियस होता त्याला डिवाइड करते 2 पार्टमध्ये. हा जो सेल डिव्हिजन आहे, हा कोणता सेल डिव्हिजन आहे, मायटोटिक सेल डिव्हिजन. तर डिव्हिजन काय झाला, पहिले इलॉंगेट झाला आणि मग नंतर तुटला. ठीक आहे, सेल डिव्हिजन झाला. आता या दोघांमधनं एक सेल जो राहणार तो एंटर करणार एका बल्जमध्ये, या बल्जमध्ये, आणि बल्जमध्ये एंटर केल्यानंतर हा काय करणार, 2 पार्टमध्ये तुटणार. आणि हा सफिशियंट ग्रोथ झाली कुणाची, या बल्जची, तर एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होते. आणि या नवीन ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणू शकतो, नवीन एक डॉटर ईस्ट म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, डॉटर ईस्ट. तर पहा, पॅरेंट ऑर्गॅनिझम पासून 2 नवीन ऑर्गॅनिझम तयार झाले, तर एकच बल्ज निघणार का, नाही, प्रत्येक एका बल्जमधनं काय होणार, नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार. तर अशा रिप्रोडक्शनला हा कशामुळे झाला, तर बड फॉर्मेशनमुळे, म्हणून आपण याला काय म्हटलो, बडिंग. काय म्हटलो, बडिंग. तर अशा प्रकारे आपण काय शिकला, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये कशा प्रकारे रिप्रोडक्शन होणार हे शिकला. याच्यामध्ये 3 टाईप शिकला, बायनरी फिजन, मल्टिपल फिजन आणि बडिंग. तर इतकं समजलं असेल तुम्हाला, मला वाटते. ठीक आहे, तर आता आपण बघणार आहोत की कशा प्रकारे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, म्हणजे असे ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त सेल्स आहेत, असे ऑर्गॅनिझम कशा प्रकारे रिप्रोडक्शन करतात. तर पहा, असेक्शुअल टाईपचा नाही बघत आहोत आता. तर असेक्शुअल टाईपला किती राहतं, फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन, स्पोर फॉर्मेशन. पहा, फ्रॅगमेंटेशन, तुम्ही चिला पाहिला आहे, चिला जो पाण्यात राहते हिरव्या हिरव्या कलरचा. तर जर आपण त्यांची बॉडी पाहिला, जर मायक्रोस्कोप घेतला आणि बॉडी पाहिला, तर आपल्याला असा एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर मिळणार. आणि हा जो थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे हा तुटू शकते पुष्कळ साऱ्या म्हणजे कारणांमुळे. जसा की एखादा पंछी आला, बसला त्या फ्रॅगमेंटवर, थ्रेड राहते छोटासा, तो छोटासा थ्रेड ब्रेक होणार. आता हा जो फ्रॅगमेंट तयार झाला आहे, म्हणजे 2 फ्रॅगमेंट्स तयार झालेले आहेत एका थ्रेडपासनं, कशाच्या, तर स्पायरोगायराच्या. याला स्पायरोगायरा म्हणतात. काय म्हणतात, स्पायरोगायरा. तर स्पायरोगायराच्या एका थ्रेडपासनं काय झाले आहे, 2 नवीन स्पायरोगायरा तयार होतील. आणि हा काय करणार, प्रत्येक एक फ्रॅगमेंट लवकरात लवकर ग्रोथ करणार, पुष्कळ जास्त फास्ट ग्रोथ होते. तर या फास्ट ग्रोथ झालेल्या स्पायरोगायरामधनं, जे दोन्ही किंवा 3ही वेळेस, 4ही वेळेस, किती काही वेळेस तुटला, तर प्रत्येक एक स्पायरोगायरा काय करणार, नवीन ऑर्गॅनिझम तयार करणार. आणि हा कशामुळे बनलेला आहे, म्हणजे ऑर्गॅनिझम नवीन फ्रॅगमेंट्स तयार झाले आणि फ्रॅगमेंट्सपासून तयार झाला, म्हणून या प्रोसेसला फ्रॅगमेंटेशन म्हणतो. आणि कोणता आहे हा, याचा एक्झाम्पल स्पायरोगायरा. इतकं आठवण ठेवायचं, सोपं आहे. ठीक आहे, आता एक राहते प्लॅनेरिया. कोण राहते, प्लॅनेरिया. याचा सोपा एक्झाम्पल प्लॅनेरिया, तर म्हणजे आपण जवळपास पाहिला नाही कारण की हा छोटा राहते. बट जे छिपकली राहते ना, तर छिपकली तुम्हाला माहिती असेल, त्याला वॉल लिझार्ड म्हणतात. ते वॉलवर चालत राहते इकडे तिकडे. तर ही जी छिपकली आहे त्याची शेपूट जे राहते ते अशी कोणती अननेसेसरी जर कंडिशन आली, जसं तुम्ही पाय मांडला, कुणीनं पाय मांडूनच ठेवला किंवा कुठून तरी अटकून गेली, तर अशा वेळी ही छिपकली काय करते, ते शेपूटला तोडून देते. हिच्याजवळ एवढी पॉवर राहते की ते स्वतःचे शेपूट तोडू शकते. तर ह्या शेपूट तुटली, आता ते ऑर्गॅनिझम समोर चाललं. आता हा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, तर त्याच्या शेपटीच्या जवळचे जे सेल्स राहतात ते रिजनरेटिव्ह सेल्स राहतात. काय राहतात, रिजनरेटिव्ह सेल्स. ते स्वतःमध्ये मायटोटिक सेल डिव्हिजन करतील. आणि या सेल डिव्हिजनमुळे एक नवीन काय होणार, एक नवीन शेपूट येणार. बट हा जो शेपूट आहे त्याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होऊ शकणार नाही. म्हणजे जर तुम्ही शेपटी ठेवला तर त्या शेपटीपासून नवीन छिपकली तयार होणार का, नाही होणार. ते शेपटी सडणार, मरणार तशीच. बट जे शेपटी आहे ते काय आली,
त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझममध्ये आलेली आहे. म्हणजे शेपटीपासून नवीन ऑर्गॅनिझम तयार नाही झाला, बट त्या ऑर्गॅनिझमपासून नवीन ऑर्गॅनिझमला नवीन शेपटी आली. तर शेपटीमध्ये सेल्स राहतात, तर सेल्स काय होत आहेत, डिवाइड होत आहेत, जनरेट होत आहेत, आणि या जनरेशनच्या, या सेल्सच्या जनरेशनच्या प्रोडक्शनला किंवा फॉर्मेशनला आपण काय म्हटलं, रिप्रोडक्शन. आणि कोणत्या प्रकारच्या रिप्रोडक्शन, तर लिमिटेड रिजनरेशन म्हणतात. काय म्हणतात, लिमिटेड रिजनरेशन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये. आणि कोणत्या प्रकारच्या असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर रिजनरेशन मध्ये काय राहणार, आता एक एक्झाम्पल आहे प्लॅनेरिया. प्लॅनेरिया पुष्कळ म्हणजे खतरनाक आहे ऑर्गॅनिझम, ज्यांच्याकडे जर तुम्ही येथून काटाने आला तर हा हेड पासनं काय करणार, एक नवीन प्लॅनेरिया सुरू होऊन जाणार. ठीक आहे, असा एक नवीन प्लॅनेरिया येणार. जर तुम्ही याच्या शेपटी काटली तर शेपटीपासून एक नवीन प्लॅनेरिया तयार होणार. आणि जर तुम्हाला हा बॉडी काटली तर बॉडीला एक हेड पण येणार आणि एक शेपटी पण येणार. म्हणजे प्लॅनेरियामध्ये फुल रिजनरेशन होते. असं नाही की अर्धवट, सर्वांपासून एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार. आणि हा काय करत आहे, रिजनरेट करत आहे. जे पण आपले ऑर्गन्स तुटत आहेत यांना रिजनरेट करत आहे. आणि या रिजनरेट करत्या वेळी काय होणार, रिप्रोडक्शन तयार होणार. म्हणजे एका पॅरेंट सेलपासून नवीन ऑर्गॅनिझम्स तयार होणार. म्हणून या रिप्रोडक्शनला आपण काय म्हणतो, कोणता रिप्रोडक्शन, रिजनरेशन रिप्रोडक्शन. आणि रिजनरेशन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये कोणत्या टाईपच्या, असेक्शुअल टाईपच्या रिप्रोडक्शन. तशाच प्रकारे जे हे बर्डिंग शिकला होता ना, याच्यामध्ये बर्ड येत होता युनिसेल्युलर मध्ये, आपण हा म्हटला होता ईस्ट. अशाच प्रकारे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम राहते हायड्रा. हायड्रामध्ये काय होते, एक बर्ड तयार होते. याची जी हा आउटर मोस्ट स्किन आहे ना, सेल वॉल प्रेझेंट राहते. आणि हे रिजनरेटिव्ह सेल्स आहेत. म्हणजे की एका सेलपासून दुसरा सेल्स जनरेट होऊ शकते. अशा प्रकारचे सेल्स का राहतात, यांच्या जे आउटर मोस्ट स्किनची जे लेअर राहते त्याच्यावर राहतात. आणि याच्यामधनंच काय होते, एका पर्टिक्युलर स्पेसिफिक जागनं पुष्कळ जास्त हाय काय होते, जास्त फास्ट ग्रोथ होण्यास सुरुवात होते. जर ग्रोथ व्हायला सुरुवात होणार तर इथं बट फॉर्म होणार. आणि हा बट सेपरेट करून देणार या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम पासनं, आणि एक नवीन संसार सुरू करणार. आणि हा जनरेशन कशामुळे झालेला आहे, रिप्रोडक्शन कशामुळे झालेला आहे, तर या बड फॉर्मेशनमुळे. म्हणून या रिप्रोडक्शनच्या टाईपला आपण काय म्हणतो, बडिंग. काय म्हणतो, बडिंग. कोणता रिप्रोडक्शन, बडिंग. तर बडिंग कशामध्ये पाहायला मिळते, हायड्रामध्ये. हायड्रा काय आहे, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. म्हणूनच बडिंग हा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचा प्रकार आहे. आणि कोणत्या प्रकारचा रिप्रोडक्शन होत आहे, तर असेक्शुअल प्रकारचा रिप्रोडक्शन. तुम्ही व्हेजिटेटिव्ह पार्ट्स पाहायला असाल, जसं की जे एक आलू आहे, आलूमध्ये कोंब येतात छोटे 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 छोटे, त्यांना आईज म्हणतात. डोळे आले म्हणतात. या डोळ्यांपासून काय करतात, जर पुष्कळ एका आलूला पुष्कळ सारे डोळे येऊ शकतात. आलूला काटा, प्रत्येक एका डोळ्यापासून काय होणार, एक नवीन आलूचा झाड तयार होऊ शकते. तर याला काय आपण याला काय म्हणतो, व्हेजिटेटिव्ह पार्ट. काय म्हणतो, व्हेजिटेटिव्ह पार्ट. एका व्हेजिटेटिव्ह पार्टपासून पूर्णच्या पूर्ण नवीन ऑर्गॅनिझम तयार होते. तर या प्रकारच्या व्हेजिटेटिव्ह पार्टच्या रिप्रोडक्शनला काय म्हणतो आपण, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. आणि व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन कशाच्या, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमच्या असेक्शुअल टाईपच्या रिप्रोडक्शनच्या. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळते स्पोर फॉर्मेशन. हा स्पोर फॉर्मेशन तुम्हाला पाहायला मिळणार हा म्युकरद्वारे. एक फंगस राहते ज्याचं नाव आहे म्युकर. हा आपल्याला ब्रेडवर पाहायला मिळते. जर ब्रेडला तुम्ही जर काही याच्याने तो ओला वगैरे झाला, आणि जर आपण उन्हाळ्याचा दिवस आहे तर काय आहे, साईडला वॉर्म कंडिशन आहे, तर अशा वेळी काय होणार, जो म्युकरचे जे स्पोर्स आहेत ते पूर्ण पसरतात. बट हा पसरण्याच्या आधी हा असा स्पोरॅन्जिया तयार करतात. काय करतात, स्पोरॅन्जिया. आणि या स्पोरॅन्जियाच्या आतमध्ये काय राहतात, स्पोर्स राहतात. ह्या जेव्हा पण स्पोरॅन्जिया ब्लास्ट करणार म्हणजे फुटणार, त्यावेळी काय होतील, हे स्पोर काय होतील, आजूबाजूच्या ठिकाणी स्प्रेड करतील. म्हणून जर तुम्ही त्या ब्रेडच्या साईडला जर भाजी ठेवला तर भाजीमध्ये काय जातील, स्पोर्स जातील. आणि स्पोर्स काय करतील, त्या भाजीला सुद्धा फंगस लावतील. फंगस म्हणजे की बुरशी तयार होणार. आणि बुरशी कोणती, तर म्युकर नावाची बुरशी. तर हा जो म्युकर आहे तो कुठं फॉर्म होते, त्या सुद्धा पर्टिक्युलर फूडमध्ये फॉर्म होणार. आणि या टाईपच्या रिप्रोडक्शनला आपण काय म्हणतो, स्पोर फॉर्मेशन. कोणता रिप्रोडक्शन, स्पोर फॉर्मेशन. हा कोणत्या टाईपचा आहे, मल्टीसेल्युलर टाईपचा आहे. मल्टीसेल्युलर मध्ये काय, असेक्शुअल रिप्रोडक्शन.